सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। शिरपूर तालुक्यातील ज्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत खरीप हंगाम 2025 मधील पीक विमा अद्याप मिळालेला नाही, त्यांच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। अनेक शेतकऱ्यांनी हक्काचा विमा मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही तो न मिळाल्याने शिरपूर फर्स्ट या संघटनेने आक्रमक पवित्रा घेत तहसीलदारांना निवेदन दिले। यानंतर तातडीने आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची आर्थिक बिकट परिस्थिती आणि प्रशासनाच्या दिरंगाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। या बैठकीला तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि संबंधित विमा कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते। शेतकऱ्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी अहवाल सादर करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचं स्पष्ट केलंय। तसेच येत्या महिनाभरात सर्व पात्र आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा केली जाईल असे ठोस आश्वासन दिले। दरम्यान दिलेल्या वेळेत विमा रक्कम न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिरपूर फर्स्टने दिलाय। या आश्वासनामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळालाय। जागर जनस्थानसाठी रूपक बिरारी, धुळे। आज शिरपूर तहसीलदारांच्या दालनामध्ये तालुका कृषी अधिकारीने पीक विम्याचे प्रतिनिधी यांच्यासोबत शेतकऱ्यांची प्रातिनिधिक स्वरूपात बैठक झाली की जे PM किसान फसलचे जे पीक विमे 2025चे खरीपचे शेतकऱ्यांनी घेतलेले होते ते पीक विमे अजून देखील शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत। कापूसचा पीक विमा शेतकऱ्यांना मिळालेला नाही। यावरती प्रातिनिधिक स्वरूपामध्ये पीक विमा कंपनीचे प्रतिनिधी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदारांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि या बैठकीमध्ये शेतकऱ्यांना सांगण्यात आलं आहे की 15 जुलैच्या अंदाजे महिन्याभराच्या नंतर या शेतकऱ्यांच्या हक्काचा जो हा पीक विमा आहे तो पडणार आहे। खरं बघायला गेलं तर या वर्षापासून वैयक्तिक पीक विम्याची जी पद्धत आतापर्यंत स्टिकरची होती ती बंद करण्यात आली, ती पुन्हा एकदा सुरू करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची देखील मागणी होती, जेणेकरून शेतकऱ्याला त्याच्या वैयक्तिक नुकसान झाल्यावरती त्याला कंप्लेंट करून त्याचा फायदा करून घेता येईल। अशा विविध विषयांचे निवेदन देखील शिरपूर फर्स्टच्या माध्यमातून आम्ही तहसीलदार महोदयांना या सगळ्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये दिलेले आहेत आणि अंदाजे जो महिनाभराचा वेळ पीक विमा कंपनीने आणि या सगळ्या प्रशासनाने मागितलेला आहे, तरी महिनाभराच्या आत शेतकऱ्यांच्या हक्काचा, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हक्काचा हा पीक विमा तात्काळ शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी देखील केलेली आहे।